तर भारतामध्ये अनेक महाविद्यालय असो किंवा विद्यापीठ यामध्ये जातीय भेदभावाच्या घटना घडत होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर आज UGCने एक नवीन नियम लागू केला आहे. तो नियम नेमका काय आहे, त्याला विरोध का होतोय आणि यामागे सुप्रीम कोर्टाची भूमिका काय आहे, याविषयी बोलण्यासाठी माझा सहकारी अभिजित माझ्यासोबत आहे. अभिजित, UGCने आज एक नवीन निर्णय जारी केलेला आहे. तो नियम नेमका काय आहे? महाविद्यालय असो किंवा विद्यापीठं असो किंवा उच्च शिक्षण संस्था असतील, त्या ठिकाणी OBC, SC, ST, दिव्यांग, महिला या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्यावर होणारे जातीय भेदभाव रोखण्यासाठी UGCने एक प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन हा एक नवीन नियम आणलेला आहे. त्यानुसार उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभाव रोखणे, समानता सुनिश्चित करणे हा उद्देश आहे. पण UGCला नेमकं आत्ताच गरज का पडली? याआधी म्हणजे असा कायदा किंवा असे नियम का UGCने आणले नव्हते? याआधी 2012 साली एक नियम होता अशाच प्रकारचा, पण तो बंधनकारक नव्हता. म्हणजे तो फक्त मार्गदर्शक तत्वासारखा होता की हे करावं ते करावं, जात भेद रोखण्यासाठी अशा स्टेप्स उचलाव्या, पण ते बंधनकारक नव्हतं. त्यानंतर बऱ्याच मधल्या काळात अशा प्रवर्गातील SC ST मुलांच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होत राहिले किंवा भेदभाव होत राहिले, त्यांना इनडायरेक्टली असे व्हायचे. म्हणजे मार्गदर्शनासाठी त्यांना नाकारणं किंवा त्या समूहावर वेगवेगळ्या पद्धतीचं अन्याय होणं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बऱ्याच वेळा UGCला वेगवेगळे गायडन्स दिले आणि त्यानंतर हा आता एक नियम लागू केला जो बंधनकारक असेल. नाही नाही, ठीक आहे, हा नियम बंधनकारक आहे, आपण मान्य करतो. पण यामध्ये नेमकं मुद्दे काय काय आहे की जे म्हणजे अनुसूचित जाती जमाती आहे या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे, म्हणजे असे मुद्दे याच्यामध्ये नेमकं कोणते? याच्यामध्ये एक प्रत्येक संस्थेला, विद्यापीठ असेल, महाविद्यालय असेल किंवा हायर एज्युकेशन्समधल्या प्रत्येक संस्थेला एक इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर, म्हणजे आपण त्याला इक्विटी कमिटी म्हणूया, एक स्थापन करणं बंधनकारक आहे. त्यानुसार 9 सदस्य असतील त्या कमिटीमध्ये. त्यामध्ये SC ST OBC, महिला, दिव्यांग ह्यांचे प्रतिनिधी असतील आणि या समितीकडे एखाद्या विद्यार्थ्यावर जर जाती आधारित भेदभाव झाला किंवा त्याला काय तर नाकारलं, संधी नाकारली, तर तो विद्यार्थी या समितीकडे तक्रार नोंदवू शकतो आणि या समितीनं त्यावर निर्णय घेणं बंधनकारक आहे. पण याच्यामध्ये फक्त SC ST OBC ह्या म्हणजे ह्या प्रवर्गाचा समावेश आहे. पण फॉर एक्झाम्पल समजा ओपनचा एखादा विद्यार्थी आहे आणि त्याच्यावरती समजा कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये जर अन्याय झाला, मग त्या विद्यार्थ्याने नेमकं काय करावं? अन्याय म्हणजे या समितीचा उद्देश किंवा नियमावलीचा उद्देश वेगळा आहे. जातीय आधारित भेदभाव रोखणे आणि समानता सुनिश्चित करणे. आणि जातीय आधारित भेदभाव बऱ्याच वेळा SC ST विद्यार्थ्यांच्यावर होतात. त्यामुळे ते खुला प्रवर्ग अन्याय म्हणजे त्या फी वगैरे गोष्टी असतील तर त्या गोष्टी वेगळ्या, रिझर्वेशनच्या गोष्टी वेगळ्या. हा जातीय आधारित अन्याय किंवा भेदभाव रोखण्यासाठी हा नियम आहे. मान्य आहे, हा नियम लागू केलेला आहे. पण फॉर एक्झाम्पल समजा एखादा विद्यार्थी आहे, SC समाज असो किंवा STचा असो, तो कंप्लेंट घेऊन साहजिक आहे कुलगुरूकडे जाणार, त्या समितीकडे जाणार. मग तिथून पुढे नेमकं काय प्रोसेस असेल त्या समितीला त्यावर तक्रार नोंदवून घेणं पहिली गोष्ट. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करणं हे बंधनकारक आहे. कारवाई नेमकं काय होणार आहे? कारवाई नेमकं काय होणार अजून ते आपल्या स्पष्ट नाही, पण कदाचित ते त्या इंटेन्सिटी त्या प्रश्नाची लक्षात घेऊन ते कारवाई करतील. आणि जर एखाद्याला ते वाटलं की आपल्या तक्रारीवर योग्य निर्णय घेतला गेला नाही, तर 30 दिवसाचा त्याला अपील असेल, तो पुन्हा अपील करू शकेल. तर UGCने हा नवीन नियम लागू केलेला आहे, पण याला विद्यार्थ्यांचा देखील विरोध होतोय. तो विरोध नेमका का होतोय? यातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा याला विरोध होतोय की त्यांच्यावर असं एक प्रकारची अन्यायाची भावना झाल्यासारखं होईल. किंवा जर एखाद्यानं तक्रार खोटी केली समजा, तर त्याच्यावर काय कारवाई करणार? जर खोटी तक्रार निघाली तर ती तक्रार खोटी निघाली म्हणून त्याच्यावर काही कारवाई करण्याचं प्रयोजन किंवा काही याच्यामध्ये नाही, उल्लेख नाही. म्हणजे UGCने याचा काही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे काय होऊ शकतं की खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर हा अन्याय होऊ शकतो, खोट्या तक्रारी केल्यानंतर बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. आणि एक मानसिक दबाव कायम एका मानसिक दबावाखाली खुले प्रवर्गातील विद्यार्थी कायमच राहू शकतील असा त्यांचा दावा आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे UGCने नेमका काय निर्णय घेतला, तो नियम आपला
सहकारी अभिजित यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला UGCने घेतलेल्या निर्णयाबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.